हो तू कसा आहे बरं आता चला हा चल चल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीज एंजल चॅनलवरती. गावी आलो आहे आपण आणि गावी आल्यावरती एका लोकेशनला आपण भेट देत नाही असं कधीच होत नाही. तर ती लोकेशन आहे साडावाघापूर. नेहमी आम्ही साडावाघापूरला गेल्यावरती काय करतो, तिथे जातो, एक टपरी आहे त्या टपरीवरून खायला घेतो आणि एका ठिकाणी कुठेतरी आम्ही खायला जातो. बट यावेळेस आपण काहीतरी वेगळं करणार आहोत. तर यावेळेस आपण करणार आहे मॅगीची पार्टी. तर यावेळेस घरूनच आम्ही तयारी करून निघालो आहे. आम्ही आमच्यासोबत घेतलेला आहे टोप आणि चमचे, बाकी सगळं सामान बाहेरून घेऊन आपण आज मॅगी पार्टी करणार आहे. बाकी कॅम्पिंग स्टोव वगैरे जो मिळतो ना तो मला घ्यायचा होता बट नाही तो अवेलेबल झाला. तर आता दगडं मांडून प्रॉपर गावच्या पद्धतीने चुलीवरची मॅगी बनवून आम्ही खाणार आहोत. चला. असं ऐकलंय की घाट सेक्शन मध्ये गाडी पेट्रोलवर चालवावी इंजिनच्या सेफ्टीसाठी. तुम्हाला मुंबईवर येताना 2 घाट माहित आहेत का? 2 घाट आमच्या गाडीनं कुर 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 केलं नंतर आम्ही पेट्रोल थांबवा जरा डाव्या साईडला. इथूनच घ्यायचं का सामान? नाही चालू चालू इथूनच असू दे मग आपण करू नसू. चला फक्त पैसे देणाऱ्या सोबत चला. पैसे देणाऱ्या सोबत चला. कोण मी येऊ? आमचे स्पॉन्सर आहेत. प्रॉपर नेसलेचे आहे ना, हा द्या 5 द्या त्या. आता मार्केटमध्ये दुसऱ्या देखील मॅगी आलेत बट या मॅगीचं येल्लो पॅकेटच लहानपणीच्या आठवणी आपल्या ताज्या करतं. आता तितकीशी मॅगी खाल्ली नाही जात जितकी लहानपणी आपण खायचो. पण हे वाली जी मॅगी आहे ना ते इमोशनल आहे बऱ्याच लोकांचं, बऱ्याच. हे पण कशा बडीशेप कोणती? काश्मीरी मिठा ना. ही गावाला आल्यावरच खायला मिळतो काश्मीरी मिठा. आपल्याकडे सहसा नाही मिळत. आपल्याकडे राधा मिळते. राधा ही माचीची गाडी मी 50 पैशापासून घेत होतो. आज 2 रुपयाला झाली. ड्रायव्हर जरा लय मजा घेतात, दरवाजा उघडत नाही. कसं होतं पर डे मिळणार नाही. आम्ही घरातून निघालो खरं मॅगी बनवायला, पण घरातून निघताना घरातूनच लाकडं घ्यायला पाहिजे होते कारण तिकडे वाळकी लाकडं होती. आता आम्ही बाहेर लाकडं बघतोय तर पावसामुळे सगळी भिजलेले आहेत. आता मॅगी कशी बनवायचा हाच प्रश्न आमच्या समोर होता. तेवढ्यात एका ठिकाणी लाकडं दिसली तर या भावाला आम्ही ती लाकडं आणायला पाठवलंय. चेक करायला गेलाय तो की वाळकी आहेत की ओली आहेत. काय वाटतं मिळेल का त्याला? भेटेल ओली भेटेल. आमची सुगर नाही पण आली घेऊन लाकडं, सॉरी आला घेऊन लाकडं. सुगराने टपाव ठेव टपाव. बांबू बघ की शीट सांभाळा. शीट सांभाळा. खराब झालं ते खराबच होते. बसणार का? खिडकीवर खिडकी. बरोबर. तर एवढी लाकडं मिळालेत. या अख्ख्या आमच्या खानदानाचं जेवण होईल. एवढी लाकडं घेऊन आलंय 4 पॅकेट मॅगीसाठी. कुठं इथलं का रे? कुठून आतमध्ये मागाशी सांगितलेलं तिकडं ना. पुढे नाही पुढे नाही भाव. दमाना आता कसं तर हा पवनचक्कीचा बेस आहे आणि इकडे वरती ही पवनचक्की. सो इथेच कुठेतरी आपण आता कॅम्पिंग करू. कॅम्पिंग म्हणण्यापेक्षा मॅगी बनवू. तर हा पवनचक्कीचा बेस आहे. किती मोठा बेस आहे बघा. आणि इकडे वरती ही पवनचक्की. एक्झॅक्ट याच खाली आम्ही आता उभे आहे. गाडीकडे पार्क केले. सगळे आम्ही जे लाकडं घेतली होती इथं ठेवलेत आणि इथे आता 3 दगडं शोधून त्यावर चूल मांडून गरमागरम मॅगी बनवू. तर आम्ही कसं आता इथे मॅगी बनवायला आलो तसे बरीच लोक इथे 10 रुपयाला देखील येतात. सो त्यांच्या सगळ्या बॉटल्स पण अशाच टाकून गेलेल्या आहेत तिथे. तर आता विक्रम 2 रुपयाला 1 बॉटल घेऊन विकणार आहे. मॅगीचा खर्च निघाला पाहिजे. लो पॅक असेल. लो पॅक 2 रुपयाला 1 बॉटल जाते. 1 2 3 4 5 हे प्लास्टिकचे 1 2 4 रुपये झाले आणि तिकडे तो 7-8 रुपये अजून घेऊन आलाय. आता ते प्रॉब्लेम असा होता की पवनचक्कीमुळे ते हवा खूप जास्त आहे. एवढ्या हवेमध्ये चूल तर काय पेटणार नाही.
तर आता एक सेफ झोन शोधतोय आम्ही जिथे प्रॉपरली अशी चूल पेटून मॅगी बनवू शकतो आम्ही. हे बघा लोकांनी नुसता कचराच कचरा करून ठेवला यार इकडे येऊन. दारूच्याच बॉटल नुसत्या. कसं होणार यार आपल्या देशाचं. लोकांना कसं राहायचं अजून ते देखील माहीत नाही. कुठे कचरा करायचा ते देखील लोकांना माहीत नाही. म्हणजे आपण आपल्या घरात कचरा करतो का विचार करा ना. आणि आपण अशा बाहेर येऊन हे आपलं घरच आहे आणि हे किती अस्वच्छ करतो आपण. आणि गेल्या काही वर्षापासून ना हा प्लेस इतक्या लोकांना समजलं आहे की बरीच लोक इथे रिव्हर्स वॉटरफॉलसाठी येतात. हा सिनिक व्ह्यू बघण्यासाठी येतात. लोक कॅम्पिंग मला माहीत नाही करतात की नाही पण लोक इकडे जेवण वगैरे बनवतात. आणि एवढी लोकांची गर्दी बघता शनिवार आणि रविवार इकडे आता पोलीससुद्धा यायला लागलेत. म्हणजे सहसा कोणाला थांबवून देत नाही तिथे शक्यतो. काही महिन्यांपूर्वी एक किस्सा झाला होता इथे. कराडची की कुठची तरी क्रिएटा होती. एक क्रिएटा कुठची होती जी ॲक्सिडेंट झाला होता? कराड साईडची होती ना. तर काही महिन्यांपूर्वी ते साडावाघापूरलाच एक क्रिएटा होती. तो कोणीतरी होता आता माहीत नाही मला. मी सुद्धा रीलच बघितली होती आणि ती लोकेशनसुद्धा मी जाऊन बघून आलो. तर तिथे ते स्टंट करत होते आणि स्टंट करण्याच्या नादामध्ये क्रिएटावरून दरीत खाली कोसळली. त्यामुळे इथे आता पोलिसांची चेकिंग म्हणा किंवा सॅटर्डे संडेला पोलीस येतात तिथे आणि शक्यतो इथे कोणाला थांबवून देत नाही. त्याचं कारण हा कचरा म्हणा त्यांच्या जीवाची सेफ्टी म्हणा. नाही त्या गोष्टीमध्ये लोक इतका स्टंट करायचा प्रयत्न करतात की त्यांना स्वतःच्या जीवाचं सुद्धा भान राहत नाही. क्या बात आहे. आम्ही चुलीसाठी दगडं शोधत होतो तर आम्हाला इथे रेडीमेड चूल देखील मिळाली. आपलं हे कष्ट वाचलं. आता चकोला मॅगी बनवायचा कष्ट घ्यायचा फक्त. इथे सगळेच लोक मॅगी बनवायला येत नाहीत ना त्यामुळे ती मटणाच्या चुलीवर आपल्याला बनवायला लागेल. आता काय करायचा प्रयत्न करतोय तू? लाकडं रोवून बसायचं आहे. मग हाय चूल इकडे आणि हा इकडे कशाला लाकडं रोवतं काय माहित. अरे याचा पर्पज तर सांगा मला. आम्ही गोष्टी सांगत नाही आधी. आम्ही डायरेक्ट करून दाखवतो. अरे फुटल ते फुटल आपल्या अंगा उडल त्याचं काय. ऐक हा बोल. अच्छा आणि बिअर कोणी पिले दाखवू? अरे पण समोर आपल्याकडे पर्याय असताना हातात कॅडबरी असताना तुला बिस्किट पण सुटणार झाले रे. अरे किती पण लोकांनी दारू पिऊन इकडे बॉटल्स ठेवलेत यार. तर हा प्रकार आम्ही यासाठी करतो की टोप काळा नाही झाला पाहिजे आणि घरी शिव्या नाहीत बसल्या पाहिजे. हे मेन उद्देश आहे. शिव्या नाही बसल्या पाहिजे. तर याला आम्ही बूड म्हणतो. बूड घेणं. कधी कधी मातीचं घेतो कधी कधी राखेचं घेतो. बाहेर आल्यावरती मोस्टली मातीचंच घेतो आम्ही हे बूड जेणेकरून टोप आपला काळा आणि कुळकुळीत होत नाही. फुटल नाही पण या फॅन्सीपणाची गरज काय आपल्याला इथे. काहीतरी युनिक माणसांना दाखवायचंय. हेच आमचं मोटिव्ह आहे. लेवल हवा कशी अडवणार याच्यात. गणिताचा मास्तर कोण होता? मनाची शांती करायला थंड व्हायला ठेवा आपण तिथं. अरे नशीब मॅगी नाही पडली पाहिजे अशी. तर आम्ही 3-4 दिवस आहे इकडे त्यासाठी बिस्लरीची पाण्याची बॉटलच घेतली. एकाच होईल का अजून लागेल? सगळ्याच एक टाक म्हणजे हलवाई. हॅलो आता पाणी टाकायला गेलं ना आपण तर मग कार आम्ही हेच सांगायचा प्रयत्न करत होतो. ते ऑलरेडी फुटलेले होते. काठी तुटली त्याची. वाढला असता तू लवकर बाहेर निघाला असता बाथरूम मधनं. चूल पेटवायचा आमचा अथोनात प्रयत्न चालू आहे. प्लास्टिक टाकून झालं. प्लास्टिकच्या बॉटल्स टाकून झालं. प्लास्टिकच्या पाईप मिळाल्या ती टाकून झाली. लाकडं टाकून झाली. बट धुरीशिवाय चुलीतून कायच बाहेर येत नाहीये. कारण सगळं जळानच वाळक आहे. ओल आहे सॉरी. आणि फुकल्यावर जाळ निघत नाही त्याला काय म्हणतात माहिती आहे का? काय म्हणतात? चकू कोण म्हणते मॅगी 2 मिनिटात होते? 2 तास झालं मॅगी करायचा प्रयत्न करतोय. नईम भाऊ या. मॅगी झाली. लाकडं नाही भेटली तुम्हाला. झालं नईम भाऊ लाकडं आणायला गेली होती आणि किती लाकडं घेऊन आलेत बघा. असं वाटतं हे सगळं वरती ढग जे जमा झालंय ना ते आमच्या धुरामुळेच झालंय.
अजून एका ठिकाणून फुकशील तू. 2 मिनिटाची मॅगी आम्ही 2 तासात बनवले आणि जस्ट मी आता टेस्ट केली. तर डॉक्टरांचे मी आभार मानतो की त्यांनी मला या सगळ्या गोष्टी खायला मनाई केली. कशी बनली मॅगी? एक नंबर. नाही भाऊ, मॅगीचा रिव्ह्यू एक नंबर. खाल्ली का तरी? खाऊनच देता रिव्ह्यू. बरं आता सांग, कॅमेरा बंद केला. तर अशी मॅगी घरात पण नाही बनत आणि हॉटेलमध्ये पण नाही बनत. स्मोकी फ्लेवरची मॅगी तुम्हाला अशीच निसर्गात येऊन बनवावी लागते. तर मित्रांनो, ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी मला एक डाएट चार्ट दिलेला आहे आणि त्या डाएट चार्टमध्ये बऱ्याच अशा साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मला खायच्याच नाही आहेत. तर पूर्णपणे एक शीट दिले त्यांनी मला. मी इन फ्युचर जर डाएटवरती एखादा व्हिडिओ बनवला तर मी तुम्हाला ते शीट नक्की दाखवेन. त्यामध्ये मॅगीसुद्धा येते आणि खरंच मी डॉक्टरांचे आभार मानतो की त्यांनी मला मॅगी खाण्यापासून लांब राहायला सांगितलं आणि अशी मॅगी खाण्यापासून तर खूप जास्त लांब मला राहायला सांगितलं. कशी बशी मॅगी आम्ही बनवले. आता नाईलाच म्हणून सगळे खातात बनवले म्हणून, आणि मी खरं तर वाचलेलो आहे, मी नाही खात आहे मॅगी. बट सांगायचं तात्पर्य आहे की अशा ठिकाणी येऊन अशी मजा करण्यात एक वेगळाच आनंद आहे. 1-2 घास मी सुद्धा खाईन, नाही असं नाही. मी खरं इथे रिकव्हरीसाठी आलो होतो आणि खरी रिकव्हरी माझी इथे आल्यावरती होते, अशी मजा मस्ती करून किंवा या निसर्गात फिरून. मजा येते यार. ऑलमोस्ट मी बरा झालेलो आहे आता आणि बॅक टू रुटीन काही दिवसातच मी येईन. मजा येते गावी आणि गावचे दिवस कधी न विसरण्यासारखे असतात. आता पुन्हा 1-2 दिवसात मुंबईला जावं लागणार आहे, पण ठीक आहे, अजून 1-2 दिवस आहेत आपल्याकडे. त्या मुंबईच्या आठवणी नको इतक्यातच आपल्याला. जाऊन बसूया तिथे आणि एखाद दुसरा घास आपण सुद्धा खाऊया. आणि मी तर खातच नाही, मग बोला. अरे एवढ्या मॅगीला खर्च किती केला सांगू का? माणसाचा 1000 रुपये रोज बुडवला. 100 रुपयाची मॅगी, 200 रुपयाचा बिस्लरचं बॉक्स, 300 रुपयाचा सीएनजी, कारचं भाडं 1000 रुपये. एवढे कॅल्क्युलेशन आणि बनवलंय काय मॅगी. आजपर्यंत आम्ही रानामध्ये इतक्या साऱ्या पार्टी केल्या, पण त्यातली त्यात सगळ्यात फसलेली पार्टी आमची ही होती. खूप बेकार झाली होती मॅगी, बोलू नये असं, पण खरंच यार खूप अशी बेकार झाली होती. पण इतक्या मेहनतीने बनवलेली, त्यामुळे सगळ्यांनीच खाल्ली. मी 1-2 घास खाल्ले, बट मी हार मानली, नाही खाल्ली मॅगी मी. ते नेम म्हणून मृगजळ दिसत होतं मागासपासून. जवळ जाऊन बघितलं तर पाणीच नाही तिथं. तर रानात कधी आला तू तर हा कात्या, थोडस पाणी, पाठचं पण काळं निघालं. एवढं नाही. अरे एवढं काळं निघल काय आता? तो कात्या तेवढा दमदार नाही. दम आहे. सुगरणीला सगळे नुसके माहिती आहेत आपल्या. नाही बघून तर काय राहिले तर पाहिजे असेल तर DM करा. भाड्याने मिळेल सुगरण आमची तासावर. पहिला ह्योच फोन करेल. कोण? माया? नाही लक्षा. सगळं माहिती नुसतं नाटकं करते नाही करत आल्यानंतर. बघ सगळं काढलं त्यांनी एकदम. सगळं काढलं. प्रोफेशनल आहे, प्रोफेशनल. सगळं नाही, अजिबात कामात तडजोड नाही. तासावं भाड्यानं. दिवसावर नाही परवडायची. तर आता सप्टेंबर महिना चालू आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला सातारमधल्या कास पठारमध्ये खूप सारी फुलं बघायला मिळतात. आणि आम्हाला जरी तिकडे जाता नाही आलं तरी आम्ही इकडे सड्यावरती येतो. आता इथे फुलं यायला सुरुवात झालेली आहे आणि इथे देखील कास पठारासारखा नाही, बट थोडा का होईना फुलांचा सडा आपल्याला बघायला मिळतो. कधी कधी कसं होतं ना, तुम्ही आजारी असला कितीही डॉक्टर दवाखाने केले, पण खरा माणूस बरा हा गावी आल्यावरती अशा वातावरणामध्येच होतो. म्हणून तर लोक बऱ्याचदा आजारी पडल्यावरती डॉक्टरकडे कधी कधी जात नाहीत, पण गावी येतात बरा होण्यासाठी. त्याचं उदाहरण हेच आहे की इथे एकदम क्लिअर हवा, असा ओपन निसर्ग त्यांना अनुभवायला मिळतो आहे, निसर्गात त्यांना राहायला मिळतं. आणि मी सुद्धा रिकवर्स व्हायला खरं तर 2 ते 3 वेळा ऑपरेशन झाल्यापासून गावाला आलो आहे आणि त्यांनीच रिकव्हरीमध्ये सुद्धा आपल्या फरक पडलेला आहे. पण थंबनेलसाठी एक फोटो घे माझा असा उलोरीसारखा. अरे एक ना कुठे गेलं? अरे वाढलं म्हणून बायको ना का आपलं लग्न झालेलं उलोरी. तर मित्रांनो यार, काय दिवस होता आजचा. पैसा वसूल, गावी येणं वसूल झालं आपलं आजच्या एका दिवसामध्ये. तर खरंच खूप छान गेला आपला आजचा हा दिवस आणि आता वेळ आलेली आहे निरोपाची. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, एवढंच नाही यार, खूप
सर्वत आजच्या व्हिडिओमध्ये. आणि तर व्हिडिओ संपवायच्या आधी ही लोकेशन मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगून देतो. ही लोकेशन आहे पाटण तालुक्यामध्ये सडा वाघापूर. खूप मोठा सडा आहे, खूप मोठं पठार आहे हे. तुम्ही आल्यावरती कुठेही थांबून चिल आउट करू शकता. फक्त याल तेव्हा स्वतःची काळजी घ्या, जास्त रिस्क घ्यायचा प्रयत्न करू नका तुम्ही, कारण लगेच अशा पाठी जर बघाल तुम्ही तर दरी वगैरे डायरेक्ट आहे, आपल्याला दिसत सुद्धा नाही. आता बघाल तुम्ही तिकडे धोका आले आणि त्याचा एंडसुद्धा आपल्याला समजून येत नाही. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही याल स्वतःची काळजी घ्या, जास्त ओव्हर करायचा कधीच प्रयत्न करू नका. तर आजचा हा व्हिडिओ गाईज मी इथे संपवतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच गाईज. जर काही कारण असो, जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, कमेंट तर भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि आयुष्य एकदाच आहे ते एन्जॉय करा. नकाला दार लावतोय. काय खाजवणार आहे त्यांनी, काय खाजवणार आहे.